विम्याची महाराष्ट्र शासन योजनेवर आपले सहर्ष स्वागत. ई पीक पाहणी ॲप चालत नाही. मला बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या की आपली ई पीक पाहणी चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी आपल्याला सहाय्यक नेमणूक केलेला आहे. त्यासाठी आपल्याला सहाय्यक आपल्या गावाला कोणता सहाय्यक नेमणूक केलेला आहे ते जाणण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं कोणत्याही ब्राउझरवर जायचं आहे. इथे जाऊन महाभूलेख अभियान असं सर्च करायचं आहे. महाभूलेख असं सर्च केल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या वरच्या वेबसाईटवर जायचं आहे. इथं आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की ई पीक पाहणी होत नाही आहे. आता ते तुम्हाला करायची गरजच नाही. त्याच्यासाठी सरकारने सहाय्यक नेमणूक केलेलं आहे. ते आपण बघून घेणार आहे. आपल्यासाठी आपल्या गावात कोणता सहाय्यक आहे, आपल्या चावडीमध्ये जाऊन इथं जायचं, क्लिक करायचं ह्या लिंकवर. त्याच्यानंतर इथं स्क्रोल करायचं आहे खाली. त्याच्यानंतर इथं बघा आपली चावडी डिजिटल सेवा केंद्र याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं जायचं आहे सेवा जा, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला इथं आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपण कोणत्या गावात राहतो, आपल्या गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही कोणत्या गावात राहू शकता. त्याच्यानंतर आपली पहिली जिल्हा आणि तालुका, त्याच्यानंतर आपलं गाव सिलेक्ट करायचं आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर इथं कॅप्चर टाकायचं आहे. कॅप्चर जसा तसा बघून टाका. कॅप्चर टाकल्यानंतर इथं आपली चावडी पहा, याच्यावर क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला असं गावची इथं यादी येईल. त्याच्यामध्ये आपल्या गावाचं नाव काय हे बघा आणि इथं बघा आपला जिल्हा, तालुका आणि गाव. त्याच्यानंतर सहाय्यकाचे नाव आणि त्याच्यानंतर संपर्क, सहाय्यकाचा संपर्क. आता मला बऱ्याच साऱ्या कमेंट आलते की माझी ई पीक पाहणी होत नाही. त्यासाठी काय करायचं, तुम्हाला शेतकऱ्याला करायची गरजच नाही. त्यासाठी आपल्याला सहाय्यक नेमणूक करून दिलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला ताण नाही. त्याच्यामुळे आता खरीप हंगामाची पीक जर भरण्यास सुरुवात केली तर अशी फेक पिकं भरू नका. त्याच्यामुळे काय होईल, ते सहाय्यक जर आला तर ते म्हणेल इथं होत नाही, असं झालं कारण सांगल. त्याच्यामुळे जी शेतात पिकं लावलीत आहेत तीच पिकं नाही का तुम्ही खरीप हंगामामध्ये भरा. आता सरकारचं म्हणणं होतं असं होतं की सहाय्यक नेमणूक कशामुळे केला की शेतकरी खोट्या पद्धतीनं नाही का ही पीक पाणी करीत होते. काही असताना आपल्या शेतात काही दुसरं पीक असताना ही पीक पाणी करीत होते. त्याच्यामुळे सहाय्यक नेमणूक केलेलं आहे. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला ही पीक पाहणी करायची गरज नाही. त्याच्यासाठी सहाय्यक नेमणूक केलेलं आहे. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील लिस्ट चेक करू शकता. धन्यवाद.